नमस्कार. सध्या मी उभा आहे हा कृष्णा नदीच्या काठावर. वराडे तालुका कराड येथील कृष्णा नदीचं हे पात्र आहे आणि आपण बघतोय कृष्णा नदीचं पाणी हे संपूर्ण हिरव्या रंगाचं झालेलं आहे. या नदीच्या पाण्यामध्ये कोणत्या प्रकारचं केमिकल सोडण्यात आलेलं आहे आणि हे पाणी हिरवं का झालेलं आहे यावर अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत. प्रदूषण विकास महामंडळ आहे, या महामंडळानं या पाण्याची तपासणी करून हा नेमका प्रकार काय आहे याचा खुलासा लवकरच करणं गरजेचं आहे. कारण गेल्या 4 दिवसांपासून आपण जर बघितलं तर संपूर्ण कृष्णा नदीतून हा हिरव्या रंगाचं पाणी वाहत आहे. अगदी मला सकाळपासून पेरले गावातून फोन आले. पेरले असेल, भुयाची वाडी, शिवडे, उमरज, खोडशी, वराडे आणि हा बेलवडे हवेली तसेच नडशी, वाघावचा जो परिसर आहे या संपूर्ण ठिकाणी अगदी संपूर्ण कृष्णा नदीचंच पाणी हिरवं झालेलं आहे. त्यामुळं हा नेमका प्रकार काय आहे आणि हे दूषित पाणी असेल तर हा नागरिकांच्या जीवाशी फार मोठा खेळ केला जात आहे. त्यामुळं संबंधित विभागानं तातडीने याची दखल घेऊन यावर उपाययोजनाही करणं गरजेचं आहे आणि नागरिकांना जागृतही करणं गरजेचं आहे. सध्याची कृष्णा नदीच्या पाण्याची जर आपण सहज पाहणी केली तर अत्यंत हिरवं आणि गडद रंगाचं पाणी हे कृष्णा नदीतून वाहतंय. गेल्या 4 दिवसांपासून हे पाणी नदीमधून वाहते. पूर्ण पाणी अगदी पूर्ण नदी अशी हिरवी गडद झालेली आहे. त्यामुळं हे पाणी कृष्णा नदीत नेमकं आलं कुठून? का कुणी दूषित पाणी, केमिकल मिश्रित पाणी या नदीमध्ये सोडलं आणि त्यामुळं हा हिरवा रंग प्राप्त झालेला आहे. याचा संपूर्ण तपास खरं तर प्रदूषण विकास महामंडळानं घेऊन त्याचा सविस्तर अहवाल जनतेपुढं देणं गरजेचं आहे. कारण एक भीतीचं वातावरण गेल्या 2-3 दिवसांमध्ये नागरिकांमध्ये पसरलेलं आहे. अनेक लोकांनी या ठिकाणी जे जनावरं गुरे घेऊन नदीला पाणी पाजण्यासाठी येतात ते शेतकरी आता कालपासून नदीला यायचे बंद झालेले आहेत. एक भीतीचं वातावरण शेतकरी वर्गामध्ये पसरलेलं आहे. या पाण्यामुळं मानवी आरोग्याला किंवा पशुपक्षी असतील, जे आपले पाळीव जनावर आहेत त्यांना धोका निर्माण होऊ शकतो का याचाही खुलासा संबंधित विभागानं करणं गरजेचं आहे. खरं तर शासनानं रस्ते दुरुस्तीवर जेवढ्या मोठ्या प्रमाणावर निधी खर्च केला तेवढ्या मोठ्या प्रमाणावर नद्या स्वच्छ करण्याबाबत किंवा पाण्याचं नियोजन करण्याबाबत खर्च झालेला दिसत नाही. त्यामुळं अजूनही नद्यांची परिस्थिती जैसे ते आहे. मोठ्या प्रमाणावर घाण, कचरा आणि टाकाऊ पदार्थ, गटारांचं सांडपाणी, गावोगावचं सांडपाणी हे नद्यांमध्ये अजूनही मिसळत आहे. त्यामुळं अत्यंत भयावह परिस्थिती निर्माण झालेली आहे. सध्याचं चित्र बघतोय आपण की पूर्ण नदीचं पात्र जे आहे ते हिरवं झालेलं आहे. हिरव्या रंगाचं पाणी कृष्णा नदीतून वाहतंय. गेल्या 3-4 दिवसांपासून हे पाणी वाहत असून यावर आता या प्रकारामुळं मात्र लोकांच्यामध्ये एक भीतीचं वातावरण निर्माण झालेलं आहे. प्रवीण कांबळे, ओम TV न्यूज, उमरज, कराड.